नमस्कार मित्रांनो. उच्च न्यायालय भरती, पोलीस भरती व सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण महाराष्ट्र भूगोलावरती 30 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर आपण वेळ न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? उत्तर आहे मित्रांनो कळसुबाई. त्याची उंची जर विचारली तर 1646 मीटर त्याची उंची आहे. त्याचं स्पष्टीकरण पाहायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर म्हणून महाराष्ट्रामध्ये कळसुबाई या शिखराची नोंद होते. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखतात? त्याचं उत्तर आहे पश्चिम घाट. स्पष्टीकरण: अरबी समुद्रात समांतर पसरलेली रांग म्हणून पश्चिम घाटची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक पर्जन्यमान कोणत्या भागात होते? म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो असं प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये. त्याचं कारण काय? नैऋत्य मोसमी वारे थेट अडथळा पावतात आणि तिथं वर्षाव जास्त होतो. प्रश्न क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर उत्तर आहे गोदावरी. गोदावरीची लांबी 1465 मिलीमीटर, 1465 किमी. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्राची दक्षिण गंगा कोणती नदी आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणून आपण आपल्या गोदावरीला ओळखतो, कारण धार्मिक व भौगोलिक महत्त्व गोदावरीचं फार आहे. प्रश्न क्रमांक 6. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 6. भीमा नदीचा उगम कुठे आहे? तर उत्तर आहे भीमाशंकर. प्रश्न क्रमांक 8. विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील एकमेव मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर त्याचं उत्तर आहे तापी नदी, जी की अरबी समुद्राला मिळते. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील काळी माती कोणत्या भागात आढळते? उत्तर आहे विदर्भ व मराठवाडा, जे की बेसॉल्ट खडकापासून तयार होते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील लाल माती कोणत्या भागात जास्त आहे? तर त्याचं उत्तर आहे कोकण, कारण त्या ठिकाणी जास्त पर्जन्यमान होतं, त्यामुळे लाल माती आढळते. प्रश्न क्रमांक 10 पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाल माती कोणत्या भागात जास्त आहे? परत प्रश्न होतोय कोकण. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील पठारी भाग कोणता? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे दक्कन पठार, जे की महाराष्ट्रातला राज्याचा मध्यभाग त्या ठिकाणी व्यापतो. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमान कुठं पडतं? तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाऊस सोलापूर परिसरामध्ये पडतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण कोणतं? उत्तर आहे कोयना. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे? त्याचं उत्तर आहे विदर्भ. गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रश्न क्रमांक 15 महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रातील प्रमुख कोळसा क्षेत्र कोणते? त्याचं उत्तर आहे चंद्रपूर, जे की ताडोबा परिसरामध्ये आहे. मित्रांनो ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला, तर ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा हे व्याघ्र प्रकल्प आहे आणि ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे. हे पण आपण प्रश्न लिहून ठेवा. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील प्रमुख बंदर कोणते? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 17. कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे? उत्तर आहे 720 किमी, जे की दमण व गोवा सीमेपर्यंत आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणते? तर मित्रांनो उत्तर आहे जायकवाडी, ज्याला नाथसागर म्हणून ओळखलं जातं, आणि हे गोदावरी नदीवरील महत्त्वाचं धरण आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील विदर्भ विभागात कोणत्या नद्या प्रमुख आहेत? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे
वर्धा, वैनगंगा. लक्षात ठेवा 19 क्रमांकाचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो फार महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत उच्च न्यायालयामध्ये ज्या काही जागा निघाल्या त्या जागेमध्ये सातत्याने या प्रश्नाचा उल्लेख होत आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातील विदर्भ विभागात कोणत्या नद्या प्रमुख आहेत? तर त्याचं उत्तर आहे वर्धा, वैनगंगा. मराठवाडा कोणत्या नदी खोऱ्यात येतो? त्याचं उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 21. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 आपण पाहणार आहोत. मराठवाडा कोणत्या नदी खोऱ्यात येतो? गोदावरी. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील प्रमुख पर्जन्यछाया प्रदेश कोणता? उत्तर आहे सह्याद्रीच्या पूर्वेला. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण भाग कोणता? उत्तर आहे विदर्भ. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23 आहे. महाराष्ट्रात भूगर्भजलाची उपलब्धता कमी कुठे होते? मराठवाडा. कठीण खडक रचना. प्रश्न क्रमांक 26 आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला भौगोलिक विभाग कोणता? उत्तर आहे कोकण. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रातील प्रमुख पठारी नद्या कोणत्या दिशेने वाहतात? उत्तर आहे पूर्वेकडे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील मॅंग्रोव्ह जंगल कुठे आढळतात? उत्तर आहे कोकण किनारपट्टी. प्रश्न क्रमांक 29 आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील खारफुटी क्षेत्र सर्वाधिक कुठे आहे? उत्तर आहे मुंबई, ठाणे. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्र भूगोल अभ्यासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? तर सह्याद्री. धन्यवाद मित्रांनो. असेच महत्त्वाचे 30 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. उच्च न्यायालय भरतीसाठी विशेषतः शिपाई भरतीचा विचार केला तर शिपाई भरतीला 30 मार्काचा पेपर आहे. त्यामध्ये प्रत्येक घटकावरती 3 ते 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि म्हणून आपण असेच नवनवीन महाराष्ट्र असेल, भारताचा भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, इतिहास असेल, कम्प्युटर असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातले महत्त्वाचे पुरस्कार असतील, महाराष्ट्रामध्ये ज्या काही दैनंदिन घडामोडी चालू, मग ते नोबेल पुरस्कार असेल, भारतरत्न पुरस्कार असेल, त्याचबरोबर उद्योग क्षेत्राशी जे काही पुरस्कार असतील, क्रीडा क्षेत्रातला अर्जुन पुरस्कार असेल, जे की 24-25मध्ये म्हणजे हे पुरस्कार कोण्या लोकांना दिले गेले यावर सुद्धा प्रश्न आपण यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं असेल असं तुम्हाला वाटत असेल, कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण करेक्शन करू. धन्यवाद.